जय जय राम कृष्ण हरी. सुजन हो, सकल विद्या आणि कलेच्या अधिष्ठात्या गजाननाला, वाणीची देवता भगवती सरस्वतीला आणि श्री सद्गुरूंच्या सच्चित आनंद स्वरूपाला सर्व भावे वंदन करून आजपासून आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या अभंगांवर चिंतन करणार आहोत. समस्त संत सज्जनांच्या चरणकमली प्रणिपात करून, श्रोतृवर्गाच्या हृदयस्थ परमात्म्याला अभिवादन करून, श्री ज्ञानेश्वर माऊलींना मनोभावे शरण जाताना माऊलींचा हरिपाठ आपण श्रोता वक्ता पांडुरंग या भूमिकेतून अभ्यासू. माऊलींना सर्व भावे शरण गेलो असता हरिपाठाचा जो भावार्थ मनामध्ये प्रकट होईल तो त्यांचा कृपाप्रसादच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे दिवसाची सुरुवात ईशस्मरणाने होते. दिवसाच्या प्रारंभीच शाश्वत सुंदर चिरंतन विचार ऐकले वाचले म्हणजे नित्याचं कर्तव्य करता करता रात्री विश्रांती घेईपर्यंत हे विचार आपले उत्तम सोबती होतात. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशाप्रमाणे प्रभाते मनी राम चिंतित जावा याचा मथित अर्थ हाच की जे जे काही मंगलमय आहे, नित्य सत्य आहे, कधीही भंग न पावणारं आनंदमय आहे, त्याचं चिंतन दिवसाच्या प्रारंभी केलं तर दिवसभरात घडणारी कर्म त्या चिंतनाच्या प्रभावाखाली घडतील. म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात, विशेषतः वारकरी संप्रदायाच्या उपासना प्रथेमध्ये हरिपाठाचं चिंतन मनन होताना आपण पाहतो. श्रोते हो, संतांच्या याच शाश्वत चिरंतन विचारांना अभंग असं सार्थ नाव दिलं गेलं आहे. अभंग म्हणजे ज्याचा कधीही भंग होत नाही, जे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच आज इतकी वर्ष लोटली तरी संत मंडळींचं शाश्वत विचारधन त्यांच्या अभंगांच्या रूपाने जणू नुकत्याच उमललेल्या ताज्या सुगंधी सतेज पुष्पाप्रमाणे सज्जनांच्या मनाला आकर्षित करतं. बहुतांश सर्वच संत मंडळींनी आपापले अनुभव असे रचनाबद्ध केलेले आढळतात. त्यातही बऱ्याचशा संतांनी आपापले हरिपाठ रचले आहेत. भगवान पांडुरंगाला आराध्य मानलेल्या संतांचे जसे हरिपाठ आहेत, तसंच अखिल गुणनिधान रामराय आराध्य असणाऱ्या संतांचे रामपाठही आहेत. आपण या चिंतन प्रवाहामध्ये ज्या हरिपाठातल्या अभंगांचा परामर्श घेत आहोत त्यात प्रथमतः भगवान पांडुरंगाच्या रूपाचं ध्यान वर्णन केलेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग परंपरेप्रमाणे म्हटला जातो. पुढे 27-28 अभंग हे ज्ञानेश्वर माऊलींकृत म्हटल्यानंतर या हरिपाठाची सांगता पुन्हा एकदा तुकोबांच्याच काही अभंगांनी होते. यात काही ठिकाणी थोडा पाठभेदही आढळतो. मंगलाचरणाच्या सुरुवातीला म्हटल्या जाणाऱ्या या अभंगात तुकोबाराय गातात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. या अभंगाचे चिंतन करताना तुकोबांच्या ध्यानात प्रकट होणारा तो भगवंत सद्भक्ताच्याही मनःपटलावर अंकित होतो. इतका हा अभंग साधा सोपा तरीही भक्तीच्या रसमाधुर्याने भारलेला आहे. मातृपितृभक्तीच्या वीटरूपी पायावर कटीवर हात ठेवून उभा असलेल्या भगवंतांचं मूळचं साजिर रूप तुळशीहारांनी, तलम पितांबरांनी, मकर कुंडलांनी, कौस्तुभमण्यांनी सालंकृत सुशोभित आहे. असं हे भगवंताचं नित्य सुंदर सगुण रूप पाहण्यातच माझं खरं सुख सामावलं आहे, असं श्री तुकोबाराया आपल्या भावपूर्ण ओळींमध्ये सांगतात. जय जय राम कृष्ण हरी.